मधील इनहेरिटन्स वरील पाठात आपले स्वागत. यात शिकणार आहोत इनहेरिटन्सचे प्रकार. उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू. ह्या पाठासाठी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1110 आणि G++ कंपाइलर वर्जन 461 वापरू. इनहेरिटन्सचा परिचय करून घेऊ. एक ऑब्जेक्टला दुसऱ्या ऑब्जेक्टचे गुणधर्म मिळतात, त्याला इनहेरिटन्स म्हणतात. अस्तित्वात असलेल्या क्लासचे गुणधर्म न बदलता त्यांचा पुनर्वापर करण्याची ही क्रिया आहे. इनहेरिटन्सचे प्रकार: सिंगल लेव्हल इनहेरिटन्स, मल्टिपल लेव्हल इनहेरिटन्स, हायरार्किकल इनहेरिटन्स, मल्टिलेव्हल इनहेरिटन्स. हायब्रिड इनहेरिटन्स. प्रथम बेस क्लास आणि डिराइव्ह्ड क्लास बद्दल जाणून घेऊ. बेस क्लासला स्वतःचे गुणधर्म आणि फंक्शनॅलिटी असते. ह्याला पॅरेंट क्लास ही म्हणतात. त्याचे काही कॉमन गुणधर्म असतात जे ऑब्जेक्ट्सना वारशाने मिळतात. डिराइव्ह्ड क्लास हा चाइल्ड क्लास असतो. डिराइव्ह्ड क्लासला बेस क्लासकडून गुणधर्म आणि फंक्शनॅलिटी वारशाने मिळते. सिंगल लेव्हल इनहेरिटन्स म्हणजे काय ते पाहू. सिंगल लेव्हल इनहेरिटन्समध्ये केवळ एक बेस क्लास आणि एक डिराइव्ह्ड क्लास असतो. मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्समध्ये डिराइव्ह्ड क्लासला एकापेक्षा अधिक बेस क्लासकडून वारसा मिळतो. हायरार्किकल इनहेरिटन्स. हायरार्किकल इनहेरिटन्समध्ये अनेक डिराइव्ह्ड क्लासेसना एका बेस क्लासकडून वारसा मिळतो. मल्टिलेव्हल इनहेरिटन्स. मल्टिलेव्हल इनहेरिटन्समध्ये इतर क्लासेससाठी सब क्लास हा बेस क्लासचे कार्य करतो. आणि हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिड इनहेरिटन्समध्ये एकापेक्षा अधिक प्रकारचा वारसा एकत्रित होतो. आता सिंगल लेव्हल इनहेरिटन्सचे उदाहरण पाहू. मी एडिटरमध्ये कोड आधीच टाईप करून ठेवला आहे, तो समजून घेऊ. exam_inherit.cpp हे फाईलनेम आहे. ह्या उदाहरणात विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर आणि मार्क्स दाखवणार आहोत. आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे. येथे एसटीडी नेमस्पेस वापरत आहोत. आपल्याकडे स्टुडेंट हा क्लास आहे. आपल्याकडे रोल नंबर हे इंटिजर व्हेरिएबल आणि नेम हा कॅरेक्टर ऍरे आहे. हे स्टुडेंट क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स आहेत. इनपुट आणि डिस्प्ले ही स्टुडेंट क्लासची पब्लिक फंक्शन्स आहेत. येथे विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर मिळवण्यासाठी इनपुट फंक्शन वापरत आहोत. आपल्याकडे रोल नंबर आणि नाव दाखवण्यासाठी डिस्प्ले फंक्शन आहे. तसेच exam_inherit नावाचा आणखी एक क्लास आहे. हा डिराइव्ह्ड क्लास आहे. ह्यास स्टुडेंट क्लासकडून वारशाने डेटा आणि फंक्शन मिळेल. नंतर exam_inherit क्लासची sub1, sub2, sub3 आणि total ही प्रायव्हेट व्हेरिएबल्स घोषित केली आहेत. येथे input_exam आणि display_exam ही पब्लिक फंक्शन्स आहेत. येथे exam_inherit हा क्लास पूर्ण केला आहे. आपण 3 विषयांचे मार्क्स घेण्यासाठी input_exam फंक्शन वापरत आहोत. येथे display_exam फंक्शनद्वारे 3 विषयांच्या मार्कांची बेरीज करणार आहोत. नंतर ती बेरीज प्रिंट करणार आहोत. हे मेन फंक्शन आहे. येथे EX हे exam_inherit क्लासचे ऑब्जेक्ट बनवले आहे. EX ऑब्जेक्टद्वारे सर्व फंक्शन्स कॉल करणार आहोत. हे रिटर्न स्टेटमेंट आहे. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा. कंपाईल करण्यासाठी टाईप करा G++ स्पेस exam_inherit.cpp स्पेस -o स्पेस exam. एंटर दाबा. टाईप करा .exam. एंटर दाबा. येथे असे दिसेल. एंटर रोल नंबर. आपण 1 देऊया. एंटर नेम. टाईप करा आर्या. एंटर मार्क्स ऑफ सब्जेक्ट 1. मी 60 देत आहे.
सब्जेक्ट 2 साठी 70 आणि सब्जेक्ट 3 साठी 80. आऊटपुट असा दिसेल. रोल नंबर is 1, नेम is आर्या आणि टोटल is 210. आता ह्याच उदाहरणात मल्टिलेव्हल इनहेरिटन्स पाहू. मी कोड आधीच टाईप केलेला आहे. एडिटरवर जाऊ. multilevel.cpp हे आपले फाईल नेम आहे. येथे टोटल व्हेरिएबल घोषित केले आहे. हे exam inherit क्लासचे पब्लिक व्हेरिएबल आहे. कारण डिराइव्ह्ड क्लासमधून प्रायव्हेट मेंबर्स ऍक्सेस करता येत नाहीत. येथे ग्रेड हा आणखी एक क्लास आहे. हा exam inherit क्लासचा वारस क्लास आहे. ग्रेड हा क्लास डिराइव्ह्ड क्लास आहे आणि exam inherit क्लास हा ग्रेड क्लासचा बेस क्लास आहे. exam inherit क्लासमधील सर्व डेटा व फंक्शन्स ग्रेड क्लासला वारशाने मिळतील. येथे avg हे ग्रेड ह्या क्लासचे प्रायव्हेट मेंबर म्हणून घोषित केले आहे आणि एव्हरेज हे पब्लिक फंक्शन म्हणून घोषित केले आहे. आपण क्लास पूर्ण केला आहे. येथे सरासरी काढण्यासाठी एव्हरेज फंक्शन वापरणार आहोत. नंतर एव्हरेज प्रिंट करणार आहोत. मेन फंक्शनमध्ये gd हे ग्रेड क्लासचे ऑब्जेक्ट बनवले आहे. नंतर gd ऑब्जेक्टद्वारे सर्व फंक्शन्स कॉल करणार आहोत. gd.input input_exam display_exam आणि एव्हरेज फंक्शन हे आपले रिटर्न स्टेटमेंट आहे. ग्रेड क्लास हा डिराइव्ह्ड क्लास आहे आणि exam inherit हा ग्रेड क्लासचा बेस क्लास आहे. येथे exam inherit क्लास हा डिराइव्ह्ड क्लास आहे. स्टुडंट क्लास exam inherit क्लासचा बेस क्लास आहे. प्रोग्रॅम कार्यान्वित करू. टर्मिनलवर जाऊ. कंपाईल करण्यासाठी टाईप करा g स्पेस multilevel.cpp स्पेस -o स्पेस mul. एंटर दाबा. टाईप करा .mul. एंटर दाबा. आपल्याला दिसेल एंटर रोल नंबर. मी 2 टाईप करत आहे. एंटर नेम. मी प्रथम टाईप करत आहे. एंटर मार्क्स ऑफ सब्जेक्ट 1. मी 65 देत आहे. सब्जेक्ट 2 साठी 67 आणि सब्जेक्ट 3 साठी 82. आऊटपुट असा दिसेल. रोल नंबर is 2, नेम is प्रथम, टोटल is 214 आणि एव्हरेज is 71. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. स्लाईड्सवर जाऊ. थोडक्यात या पाठात शिकलो. इनहेरिटन्स आणि इनहेरिटन्सचे प्रकार. असाइनमेंट म्हणून शेप क्लास बनवणारा प्रोग्रॅम लिहा. क्लास नंतर एरिया आणि पॅरामीटर ही 2 क्लासची फंक्शन्स बनवा. नंतर चौरस, आयत आणि वर्तुळ सारख्या विविध आकारांचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.